नमस्कार मंडळी. तर आपण आज बघणार आहोत पाणीपुरी. त्यासाठी मी इथं 1 बाउल हिरवे वाटाणे घेतलेत. त्यामध्ये मीठ आणि हळद घालून ते छान उकडून घेणार आहे. त्याचबरोबर 2 ते 3 बटाटे सुद्धा उकडून घेणार आहे. 4 ते 5 शिट्ट्यामध्ये वाटाणे आणि बटाटे छान उकडून आलेले आहेत. आता हे दोन्ही स्मॅश करून घ्यायचं आहे. रगड्याच्या फोडणीसाठी मी सगळ्यात सोपी पद्धत सांगते. एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे गरम तेल करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिखट, मीठ, गरम मसाला आणि धने जिरे पावडर परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर स्मॅश केलेला वाटाणा यामध्ये घालून ते परत 4 ते 5 मिनिटं परतत राहायचं आहे. इथं बघू शकता तुम्ही छान असं कट पण आलेला आहे. तर अशा पद्धतीनं रगडा तयार झालेला आहे. आता आपण बघणार आहोत चिंचगुळाचं पाणी. त्यासाठी मी आधी 4 ते 5 खजूर आणि चिंच भिजत घातली होती. आता याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून खजूर आणि चिंच छान शिजून येईल. खजूर वापरल्यामुळे नैसर्गिक गोडवा ह्या पाण्यामध्ये उतरतो. आता यामध्ये घालायचा आहे 1 चमचा धने जिरे पावडर. तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. आणि चवीसाठी 1 चमचा तिखटाची पूड. हे सगळं मिक्स करून परत 5 ते 10 मिनिटं हे पाणी उकळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त थिकनेस हवा असेल तर तुम्ही जास्त वेळ उकळून घेऊ शकता. आता याला खमंगपणा येण्यासाठी माझ्याकडं एक छोटी टीप आहे. तर 1 चमचा जिरं गरम करून त्याची अशी पूड बनवून घ्यायची आहे आणि ते या पाण्यात मिक्स करायचं आहे आणि हे पाणी गाळून घ्यायचं आहे. आता आपण बघणार आहोत तिखट पाणी. त्यासाठी मी घेतले कोथिंबीर, पुदिना, दालचिनी, लवंग, 2 हिरव्या मिरच्या, आलं, चवीपुरतं मीठ आणि 4 ते 5 बर्फाचे तुकडे. याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. हे आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जर काही बारीक व्हायचं बाकी असेल तर ते निघून जाईल. आणि तुम्हाला हवं असेल तेवढं यामध्ये पाणी ॲड करून चवीसाठी अर्धा चमचा लिंबूचा रस, तसंच चवीपुरतं चाट मसाला आणि हवं असेल तर तुम्हाला पाणीपुरीचा रेडीमेड मसालासुद्धा यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे अशी छान चव येईल. आणि थोड्या वेळासाठी हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता आपलं तिखट पाणी, चिंचगुळाचं पाणी तयार झालेलं आहे आणि रगडासुद्धा तयार झालेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे बटाटा, कांदा तसंच बुंदी वापरून, शेव वापरून सर्व करू शकता. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.